अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष मौलाना साहेब आणि व्यासपीठावर बसलेले सर्व सन्मान्य अतिथी, माझे मित्र बांधव, आज मी आपल्या समोर दीनी मदरसा व त्याची हकीकत मांडू इच्छितो। मदरसा हे अल्लाहचे एक फार मोठे आपल्याला मिळालेले वरदान आहे। याचा भरपूर फायदा आपण घेतला पाहिजे। प्रत्येक मुस्लिमाला कमीत कमी इतके ज्ञान असणे आवश्यक आहे की त्याला नमाज, रोजा, जकात व हज अदा करता आले पाहिजे। मदरसा हे आई सारखे असते। जसे एक आई आपल्या मुलाचे पालन पोषण करते, त्याची योग्य जडणघडण करते, योग्य संस्कार करते, तसेच मदरसा देखील मुलांना जीवन जगत असताना लागणाऱ्या सर्व प्रकारचे संस्कार त्याच्यावर करते, माणसाला माणूस बनविण्याचे काम करते। हे मदरसे खऱ्या अर्थाने व्यक्तीला अल्लाहशी जोडण्याचे काम करते आणि म्हणून या मदरशांचे नुकसान कोणीही करू शकत नाही। बंधूंनो, हेच कारण आहे की आज मदरसे सगळ्या जगात मोठ्या संख्येने आहेत। मदरशांसोबत डायरेक्ट अल्लाहची मदत असल्याने कोणीही कितीही प्रयत्न करून याला नुकसान पोहोचू शकत नाही। जो विद्यार्थी फक्त आणि फक्त ज्ञान आत्मसात करण्यासाठी मदरशात जातो, त्याच्या एक शब्दावर त्याला अनगिनत पुण्य देवदूत फरिश्ते लिहित असतात। आणि जे लोक या मदरशावर आपला पैसा खर्च करतात, या मुलांवर खाण्यापिण्यावर, इमारत बांधकामावर, त्यांच्यासाठी तर अल्लाहने आखिरत मध्ये फार मोठे बक्षीस ठेवले आहे, ज्याची तुलनाच करता येत नाही। मित्रांनो, आणि म्हणून या मदरशांची कदर करा, अन्यथा अल्लाह इतरांना तुमच्या जागेवर आणून उभे करेल। अल्लाह आपल्याला मदरशांची कदर करण्याची तौफीक देवो, हीच प्रार्थना। शेवटी मी आमच्या दारुल उलूम मदरसा अरबिया तरतीलुल कुरान या विषयी अल्प परिचय करून देऊ इच्छितो की आमचा दारुल उलूम हा दान धर्मावर चालणारा मदरसा आहे। देगलूर परिसरातील दानशूर शेतकरी उडीद, मूग, तूर, भाजीपाला, ज्वारी, गहू व तांदूळ इत्यादीची मदत करतात। परमेश्वरांच्या चरणी प्रार्थना की परमेश्वर त्यांना खूप देव। बाकीचा गरजा परिसरातील व्यापारी बंधू, कर्मचारी बंधू पूर्ण करतात। आमच्या दारुल उलूम मध्ये धार्मिक व नीतिन मुलांचे शिक्षण दिले जाते। येथील शिक्षक खूप कष्टाळू आहेत, ते आमच्यावर फार मेहनत घेतात। ते आम्हाला कुराण, हदीस बरोबरच मातृभाषा उर्दू व प्रांत भाषा मराठी, गणित, विज्ञान विषयांचे शिक्षण देतात। सर्व धर्म सांभाळाचे पाठ शिकवितात। एवढे बोलून मी माझी जागा घेतो। खुदा हाफिज।